गुड आफ्टरनून। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फरसबीची भाजी जी तुरीची डाळ घालून केली आहे। त्यासाठी मी आधी तुरीची डाळ थोडी भिजत घातली आणि मग फरसबी बारीक चिरून ठेवून दिली। लगेचच मग मी भांडं तापवलं आणि त्यात 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं तेल, 1 चमचा राई, थोडंसं हिंग आणि 2-3 ओल्या मिरच्या स्लीट करून आणि चुरा करून, कढीपत्त्याची पाने आणि मग त्यात हळद आणि पाण्यासकट तुरीची डाळ घालून 10 मिनिटे शिजवायला ठेवून दिली। मग डाळ पुरती शिजल्यावर झाकण काढून त्यात ही बारीक चिरलेली फरसबी घातली आणि त्याला डाळीबरोबर एकजीव करून थोडेसे पाणी घालून चवीपुरतं मीठ, चवीपुरती थोडीशी साखर हे सर्व घालून सगळं मिक्स करून झाल्यावर झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं मी शिजवायला ठेवून दिली। फरसबी कोवळी असल्यामुळे ती शिजायला फार वेळ लागत नाही। आता फक्त पाणी खाली राहिलं नाही ना एवढं मी चेक करून आता त्यात थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून त्याची आता लज्जत वाढवणार आहे। अशी साधी सोपी आणि चविष्ट भाजी माझ्या सासूबाई नेहमी बनवत आणि त्याला लाल आमटीबरोबर सर्व करत असत। तर अशा कलर कॉम्बिनेशनमुळे पोटच नाही तर डोळेसुद्धा तृप्त होतात। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।